स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं डेरा आंदोलन, कर्जमाफी, पीक विमा व शेतमालाला हमीभाव देण्याची जोरदार मागणी। शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर डेरा आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, रोजगार हमी योजनेचे मजूर सहभागी झाले होते। त्यांनी संपूर्ण कर्जमाफी, पीक विम्याची अंमलबजावणी, शेतमालाला योग्य हमीभाव तसेच रोजगार हमी योजनेत मजुरांची थकीत वेतन तात्काळ देण्यात यावी अशी विविध मागण्या मांडल्या। आंदोलनाच्या दरम्यान सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विशेषतः निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून देत त्यांची तत्काळ पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली। जर सरकारने लवकरात लवकर या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, पुढे अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नाकरिता विभागीय आयुक्त कार्यालयावर एका दिवसाचं डेरा आंदोलनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न अनेक दिवसापासून, वर्षापासून प्रलंबित आहे। त्या मागण्या खऱ्या अर्थानं पूर्णत्वास सरकारनं न्याव्या या मागणीकरिता आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आज एक दिवसाचं आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलन, या आंदोलनाची दखल जर प्रशासनानं घेतली नाही तर येत्या काळात आक्रमकपणे स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल। याचाच अल्टिमेट म्हणून आजचं एक प्राथमिक गांधीजीच्या मार्गानं, अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि आक्रमक मार्गाने येत्या काही दिवसात स्वाभिमानी आंदोलन करताना तुम्हाला दिसेल। शेतकऱ्याचे प्रश्न सरकारनं गांभीर्याने घ्यावे। आणि सर्व पत्रकार भावांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो। आम्ही आज अमरावती विभागीय कार्यालयासमोर आमच्या मागण्यांसाठी बसलो आहे डेरा आंदोलनाच्या स्वरूपात। 150 वर्ष राज्य करून जेव्हा इंग्रज इथून निघून गेले त्यावेळेस आपल्या देशाचा इंग्रजावर कर्ज होतं हे सगळ्यांना माहीत आहे। स्वातंत्र्याचा इतिहास ज्यांना माहीत आहे त्यांना आपलं 1632 कोटी रुपये कर्ज इंग्रजावर होतं आणि ते सर्व कर्ज कापसाचं होतं, म्हणजे अमरावती विभागातल्या शेतकऱ्यांचं होतं। ज्या शेतकऱ्यांनी इंग्रजांना कर्जात ठेवलं त्या शेतकऱ्यावर आज कर्जापोटी आत्महत्या करण्याची पाळी का आली याचा सोपा हिशोब करण्याची आज गरज आहे। आम्ही सर्वांना, विशेषतः जे शेतकरी नाही पण ज्यांच्या ताटातला घास शेतकऱ्याच्या कष्टाचा आहे त्या सर्व घटकांना एक विनंती करतो की आज तुमच्या ताटातला घास ज्याच्या कष्टाचा आहे तो आज फाशी घेतो आहे आणि एक सामाजिक कर्तव्य म्हणून, एक अन्नदात्याप्रती कर्तव्य म्हणून पत्रकार भावांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं। आणि आम्हाला आनंद आहे की या देशामध्ये जी पहिली फार मोठी कर्जमाफी झाली होती 72,000 कोटी रुपयाची, त्याचं श्रेय पी साईनाथ नावाच्या एका पत्रकाराला आहे। पत्रकारांनी मनावर जर घेतलं तर प्रत्येकाला आरसा दाखवण्याची ताकद या पत्रकारितेमध्ये आहे आणि तुमचं मी अभिनंदन करतो। आणि ही लढाई अमित भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या महिलांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुढे नेणार आहोत। आज आम्ही एवढ्या उन्हात इथं आलो याच्यासाठी की फाशी घेऊन मेल्यापेक्षा उन्हात लढून मरणं आम्ही पसंत करू, हा आमचा निर्धार आहे। आणि याला आलेल्या सर्व महिलांचं, मायबहिणींचं आणि भावांचं मी स्वागत करतो आणि आजच्याच आंदोलनात पुढच्या लढाईची आम्ही घोषणा करणार आहोत।